दगडात कोरलेलं आहे, आपण पाहू शकता। वरती हे झुंबर आहे, दगडात कोरून असे 3 खड्डे आहेत, वरही काही मूर्त्या आहेत। आता आपण गोदावरी नदी पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे। कोकमठाण येथील पुरातन शिव मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी शिव मंदिराच्या जवळ आलेलो आहे। हे आहे पुरातन शिव मंदिर। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकमठाण येथील पुरातन महादेव मंदिर या मंदिराच्या सभामंडपातील दगडात कोरलेले झुंबर, गोदावरी नदी आणि येथील परिसर दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। आता मी नंदी मंडपात आलेलो आहे। हा नंदी मंडप आहे, इथं नंदी देव आहेत आणि या खांबावर आपल्याला इथं बारीक दगडात कोरलेलं नक्षीकाम दिसतं आणि इकडं पुढं सभा मंडप आहे आणि नंतर गर्भगृह आहे। आता मंदिराच्या सभा मंडपावरही बारीक नक्षीकाम आहे, आपण पाहू शकता। हे दगडात कोरलेलं आहे आणि आजही चांगल्या स्थितीत आहे, आपल्याला दिसतंय। या मंदिराच्या दगडी खांबांवर आणि भिंतींवर तसेच सभामंडपाच्या आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दगडात कोरलेले नक्षीकाम आणि अनेक देवी देवतांची शिल्पे आपल्याला येथे पाहायला मिळतात। वरती हे झुंबर आहे, वर जे झुंबर आहे हे दगडी झुंबर आहे। सभामंडपाच्या छतावरील अतिशय बारकाईने आणि सुंदर असे नक्षीकाम केलेले दगडी झुंबर हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे आणि अतिशय पुरातन मंदिर आहे। आणि या बाजूला गाभारा आहे आणि समोर शिवपिंड आहे। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरही अतिशय बारीक असं नक्षीकाम आहे। देवी देवतांची च्या मूर्ती इथे कोरलेल्या आहेत आणि अतिशय बारीक असं नक्षीकाम आहे। आजही चांगल्या स्थितीत आहे हे। गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या इथे असे 3 खड्डे आहेत आणि समोर शिवलिंग आहे। आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे। समोर शिवलिंग आहे, पुरातन शिवलिंग आहे। विष्णू देवाची मूर्ती आहे, भगवान विष्णूंची।
महादेव आणि भगवान विष्णू यांची याच ठिकाणी भेट झाली होती, म्हणून या मंदिरात शिवपिंडीसमोर भगवान विष्णू यांची देखील मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या भिंतींवर या इथं वरही काही मूर्त्या आहेत. आता आपण गोदावरी नदीकडे जाऊयात, जी मंदिराच्या समोरून वाहती. आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. आता मी मंदिराच्या बाहेरून जे नक्षीकाम आहे दगडात कोरलेले ते दाखवणार आहे. या मंदिरापासून कोपरगाव तालुका 8 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच शिर्डीचे साई मंदिर हे 16 किलोमीटर अंतरावर आहे. समृद्धी महामार्ग 7 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूनेही हे असं बारीक नक्षीकामे दगडात कोरलेलं आहे, आपण पाहू शकता. आणि जरी मंदिराचा बाहेरचा भाग जीर्ण झालेला असला तरीही आजच्या स्थितीला आजही हे दिसतंय. तर त्यावेळेस किती सुंदर असेल हे जे नक्षीकाम आहे. हे ज्यावेळेस मंदिर तयार झालं असेल त्यावेळेस किती सुंदर दिसत असेल. आणि सगळीकडे वरपर्यंत हे नक्षीकाम आहे दगडात कोरलेलं. अनेक देवी देवतांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर 13व्या शतकातील असून केंद्र सरकारने या मंदिराला संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे. मंदिराच्या बाहेरचं नक्षीकाम पाहिलं, मंदिर पाहिलं. आता आपण गोदावरी नदी पाहणार आहोत, जी या बाजूला वाहते. हे मंदिर गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असल्यामुळे येथील वातावरण नेहमी हिरवेगार आणि निसर्गरम्य असते. असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. या मंदिर परिसरातच शनिदेवाचे मंदिर, मुदगुलेश्वर महाराजांचे मंदिर आणि रामदास महाराजांचे मंदिर आहे. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि महादेवांचे दर्शन घडेल. तुम्ही जर शिर्डीला कधी आलात तर शिर्डीपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर कोकमठाण येथे हे मंदिर आहे. आणि तुम्ही जर समृद्धी महामार्गाने जात असाल तर तिथून अवघ्या समृद्धी महामार्गापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर कोकमठाण येथे हे शिवमंदिर आहे. या शिवमंदिराला अवश्य भेट द्या. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.